सर्व लाडक्या बहिणींचा गुढीपाडवा गोड. गुढीपाडव्यानिमित्त सर्व लाडक्या बहिणींना गिफ्ट. तर आता लाडक्या बहिणींना 2100 रुपये महिना. तर आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये गुढीपाडव्याच्या दिवशी 2100 रुपये खात्यामध्ये जमा. तर आत्ताची घडीची सर्वात मोठी अपडेट म्हणजे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 2100 रुपये जमा होण्यास सुरुवात गुढीपाडव्यानिमित्त. तर आता यादीमध्ये तुमचं नाव आहे की नाही, कोणत्या महिलांना इथं मिळणार आहे, कोणत्या जिल्ह्यात वाटप सुरू झालेलं आहे. तर आता गुढीपाडवा सर्व लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी. तर आता महाराष्ट्रातील नवीन वर्षाचा सण म्हणजे गुढीपाडवा. गुढीपाडव्यानिमित्त सर्व लाडक्या बहिणींसाठी एक मोठी जे की गिफ्ट आहे, यामध्ये 2100 रुपये जे की या जिल्ह्यांमध्ये व या महिलांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात. यामध्ये नागपूर असेल, नाशिक, बीड, लातूर, तर या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे. तर आता अनेक जिल्ह्यांमध्ये पैसे खात्यामध्ये इथं मिळत आहे, जे की गुढीपाडव्यानिमित्त 2100 रुपये महिना. आता यामध्ये कोणत्या महिलांना मिळत आहे? महाराष्ट्रातील महिला रहिवासी असणे आवश्यक आहे, ज्यांचं वय 21 ते 60च्या दरम्यान असणे आवश्यक आहे, ज्यांच्या लाडकी बहीण योजनेचा फॉर्म इथं मंजूर आहे, बँक खाते आधारशी लिंक आहे आणि KYC पूर्ण केलेली आहे. काय आहे यामध्ये? KYC. तर आता ज्या ज्या महिलांची KYC बाकी राहिलेली असेल तर अशाने KYC करून घ्या. बँकेची KYC वेगळी आहे. बँकेची जर KYC राहिलेली असेल तर बँकेत करून घ्या. बाहेरची जर KYC राहिलेली असेल म्हणजे लाडक्या बहिणींची, तर लाडक्या बहिणीच्या ऑफिशियल पेजवरती येऊन तुम्ही KYC करून घ्यायचे आहे. आता पैसे कोणाला मिळणार नाहीत? तर आता कोणी सरकारी नोकर असलेल्यांना पैसे इथं मिळणार नाहीत. जास्त उत्पन्न असलेले, चुकीची माहिती दिलेले, KYC अपूर्ण. जर तुमची KYC राहिलेलीच असेल तर लगेच तुम्ही करून घ्या, जेणेकरून लाडकी बहीण योजनेचे पैसे गुढीपाडव्यानिमित्त लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये इथं येणार आहे. तर आता या जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तर आता 2100 रुपये जे की कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे जे की स्टार्ट झालेले आहे, कोणत्या जिल्ह्यात पेंडिंग आहे ते आपण इथं पाहणार आहे. सर्वप्रथम आता यामध्ये अहमदनगरमध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. अकोल्यामध्ये सुद्धा पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. अमरावतीमध्ये सुद्धा पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा पैसे इथं येत आहेत. बीडमध्ये सुद्धा पैसे इथं येत आहे. भंडारामध्ये सुद्धा पैसे इथं येत आहे. बुलढाण्यामध्ये सुद्धा पैसे इथं येत आहेत. चंद्रपूरमध्ये, धुळेमध्ये या जिल्ह्यांमध्ये जे काही पैसे इथं जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. चंद्रपूर झाल्याच्या नंतर इथे आपलं धुळेमध्ये सुद्धा पैसे जमा होत आहे. गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, जळगाव, जालना, लातूर, कोल्हापूर, मुंबई शहर, मुंबई उपनगर, नागपूर, नांदेड, तर या जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचे 2100 रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तर हे जे जिल्हे आपण बघितलेलं होतं, तर या जिल्ह्यांमध्ये गुढीपाडव्यानिमित्त जे की 2100 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये इथं पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे इथं जमा होत आहे. यानंतर हे जे जिल्हे आपण इथं पाहणार आहे, हे जे जिल्हे आहे, हे जिल्हे काय पेंडिंग जिल्हे आहे. तर यामध्ये नंदुरबार, नाशिक, धाराशिव, पालघर, परभणी, पुणे, रायगड, तर हे जे काही जिल्हे आहे, हे जिल्हे पेंडिंग आहे. रायगड झाल्याच्या नंतर इथे आपलं रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे, वर्धा, त्यानंतर इथे वाशिम आणि यवतमाळ. तर आता या 36 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचे जे काही पैसे आहेत तिथं जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तर आता एक नवीन अपडेट आलेली आहे. आता लाडक्या बहीण योजनेच्या जे काही निधीमध्ये इथं 600 रुपये वाढ. किती? 600. जर तुम्हाला पहिले 1500 इथं मिळत असेल तर आता हे यामध्ये जर मिक्स केले तर तुमच्या खात्यामध्ये इथं जमा होईल 2100 रुपये. किती मिळणार आहे? 2100 रुपये. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता नवीन दर इथं जाहीर. तर आताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट, देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा. तर तुम्हाला पहिले 1500 मिळत होते, 600 रुपये वाढ. तर तुमच्या खात्यामध्ये आता किती जमा होईल? 2100 रुपये. तर ही योजना दरमहा इथं लागू. तर आता जे की आताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट म्हणजे पैसे तुम्हाला किती मिळू शकते? 1500 आणि 600 प्लस तर 2100 रुपये. तर आता किती महिलांना इथं फायदा इथं होणार आहे? तर आता यामध्ये 2 कोटीहूनही अधिक महिलांना अर्ज केलेले आहेत. तर अनेक महिलांचे अर्ज इथं मंजूर झालेले आहेत. तर आता ज्यांना कोणाला नवीन अर्ज करायचा असेल तर अशांनी महिला बालविकास अधिकाऱ्याकडे संपर्क साधायचा आहे किंवा तुम्हाला एक हेल्पलाईन नंबर देतो 181 यावरती कॉल करायचा आहे. किती? 181 यावरती कॉल करायचा आहे 181 वरती आणि तुम्ही तुमची समस्या इथे मांडायची आहे. सर्व डिटेलमध्ये माहिती तुम्हाला मिळून जाईल. जो काही तुम्हाला हा हेल्पलाईन नंबर इथे दिलेला आहे, जे की लाडक्या बहिणींसाठी आहे. हेल्पलाईन नंबर इथे जाहीर झालेला आहे. 181 वरती तुम्ही कॉल करू शकता. ज्यांना कोणाला पैसे आले नसतील तर अशाने महिला व बालविकास अधिकाऱ्याला
लेखी अर्ज द्यायचा आहे. तर यामध्ये अशा प्रकारची लिहायचं आहे. प्रति महिला व बालविकास अधिकारी तुमचा जिल्हा लिहायचा आहे. लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा न झाल्याबाबत अर्ज. मी खालील सही करणारी महिला लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थीत आहे. माझा अर्ज मंजूर आहे असूनही बँक खात्यामध्ये अद्याप अनुदानाची रक्कम जमा झालेली नाही. अशा प्रकारचा लेखी अर्ज द्यायचा आहे. तर यामध्ये खालीलप्रमाणे तुमची माहिती भरायची आहे. यामध्ये तुमचं नाव, पत्ता, मोबाईल नंबर, आधार क्रमांक, बँक खाते. तर हे तुम्हाला डिटेल्स व्यवस्थित न चुकता भरायचे आहे, बँक खाते वगैरे सर्व. याचप्रमाणे माझ्या अर्जाची तपासणी करून लवकरात लवकर अनुदानाची रक्कम माझ्या खात्यामध्ये जमा करण्यात यावी ही नम्र विनंती. त्याचप्रमाणे आपला विश्वासू जे काही तुमची सिग्नेचर आहे इथं सिग्नेचर करायची आहे. आणि आता अर्ज कुठे द्यायचा आहे? महिला व बालविकास अधिकाराकडे हा जो अर्ज आहे कार्यालयामध्ये अर्ज तुम्हाला इथे द्यायचा आहे. याचप्रमाणे आता तुम्हाला 181 वरती कॉल करून सुद्धा तुम्ही तुमची लाडकी बहीण योजनेची समस्या इथे सोडवू शकता. जे की लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी म्हणजे गुढीपाडव्यानिमित्त जे की लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 2100 रुपये इथे जमा होत आहे. लगेच तुम्ही तुमचं खातं तपासा.